मित्रांनो नमस्कार। आज मी तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्यावरच एक प्रसंग सांगणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर एक सीमा नावाची महिला असते, अतिशय छान, स्वच्छ मनाची आणि सगळ्यांना मदत करणारी। ती भाजी घ्यायला गेली तरी दोन मैत्रिणींची भाजी आणेल, फळं आणेल, तिने पैशांचा सुद्धा कधी विचार केला नाही। सगळ्यांना जे काही लागतं ते आणून द्यायची। बिल भरायला गेली, कोणाचं बिल भरायची। मुलांना शाळेत सोडवायला गेली तर मैत्रिणींच्या मुलांना सुद्धा न्यायची। एवढी मदत ती सगळ्यांना करत असे। तिच्या सोसायटीमध्ये काही कार्यक्रम असले तर त्यासाठी ती पुढाकार घ्यायची। स्वयंपाकात मदत, भाजी निवडायला मदत, प्रत्येक कामासाठी ती पुढे असायची। शेवटपर्यंत पूर्ण कार्यक्रम पार पाडल्याशिवाय ती घरी जायची नाही। तर अशी ही सीमा एके दिवशी आजारी पडली। तिने खूप वाट पाहिली की आपल्याला विचारायला कोणीतरी मैत्रीण येईल, शेजारी येतील की तुला काय होतंय, तुला काही खायला आणू का? पण कोणीही आले नाही। आणि त्या दिवशी तिच्या डोक्यात खूप विचार आले। आपण दुसऱ्यांसाठी खूप जगलो, पण आता आपल्याला स्वतःसाठी, मुलांसाठी जगायचं आहे। तर मित्रांनो, खरंच आपण स्वतःसाठी पण जगा आणि मुख्य म्हणजे नाही म्हणायला शिका। नाही म्हणायला जर आपण शिकलो नाही तर लोक आपला खूप फायदा घेतात, त्यांना आपली किंमत नसते। आपण त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध आहोत असा त्यांचा गैरसमज असतो। आपण आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो, आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि इतरांसाठी मदत करतो, पण लोकांना त्याची जाणीव नसते। मदत करावी, पण इतकी नाही की लोकांना त्याचं काही महत्त्वच असू नये। म्हणून आपण आपला छंद जोपासावा। आपलं जे काही आहे, सगळ्यांसोबत वेळ घालवणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत। आणि यातून तुम्हाला मला हेच सांगायचं आहे। धन्यवाद।